जेव्हा देव स्वतः आपल्या भक्ताला सोडवण्यासाठी तुरुंगामध्ये जातात. 17व्या शतकामध्ये तेलंगणा येथील रहिवासी कंचर्याला गोपण्णा हे निजामांच्या कारभारात तहसीलदार म्हणून काम करत होते. त्या काळी तेलंगणामधील भद्राचलम शहरामधल्या श्रीराम मंदिरामध्ये ते दर्शन घ्यायला गेले. त्या मंदिराची खराब झालेली अवस्था त्यांच्याकडून बघवली नाही आणि त्यांनी ठरवले की लोकांकडून निधी गोळा करायचा आणि श्रीराम मंदिराची डागडुजी म्हणजे दुरुस्ती करायची. पण पाहिजे तेवढा निधी गोळा झाला नाही आणि त्यांच्या मनी एक विचार आला की सध्यापुरते सरकारी महसुलातून पैसे वापरू आणि मंदिराचं थोडंफार काम झालं की पैसे जळून महसुलाचे पैसे महसुलामध्ये जमा करू. पण ही बाब निजामाला कळाली आणि तो संतापला व त्याने 12 वर्षासाठी कंचर्याला गोपण्णा यांना कठोर कारागृहात टाकले. कारागृहातील प्रत्येक क्षण त्यांनी श्रीराम भक्तीत घालवला. त्यांच्या हृदयस्पर्शी भजनामुळे रामदास कीर्तन ही परंपरा सुरू झाली. आणि एके दिवशी होतं असं की 2 अज्ञात व्यापारी निजामाकडे जातात आणि गोपण्णाने वापरलेल्या रकमेची सोनेरी नाणी भरून परतफेड करतात व निजामाला सांगतात की गोपण्णाची आता सुटका करा. गेलेल्या पैशांची सोनेरी नाण्यांनी भरती झाल्यामुळे निजाम त्यांची सुटका करतो. या संपूर्ण घटनेची नोंद स्थानिक शिलालेख, ताम्रपट, तेलुगू भक्तिगीत आणि भद्राचलम मंदिराच्या परंपरेमध्ये आढळते. भारत सरकारने त्यांच्या कीर्तनांना क्लासिक म्युझिक रेपोर्टोर मध्ये स्थान दिलं आहे. एवढंच काय तर या संपूर्ण घटनेवर एक चित्रपट सुद्धा आहे. त्याचं नाव आहे श्री रामदासू. यामध्ये अक्किनेनी नागार्जुन हे मेन लीड मध्ये आहेत. अरे महत्वाचं सांगायचंच राहिलं, ते 2 अज्ञात व्यापारी दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः श्री राम आणि लक्ष्मण होते.